ओपीडीत आलं की एक प्रश्न हमखास लहान मुलांचे पालक विचारतात की आमच्या मुलाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही नॅचरल रेमेडीज सांगितलेले आहेत का? तर हो, त्यामध्ये सगळ्यात प्रथम महत्त्वाचं नाव येतं ते सुवर्णप्राशन संस्काराचं. सुवर्णप्राशन संस्कारामध्ये औषधी सिद्ध तूप, मध आणि सुवर्णभस्म असं एकत्रितरित्या चाटण लहान मुलास केलं जातं. हे चाटण वयवर्ष 0 ते 16 वयोगटापर्यंत आपण सर्वांना देऊ शकतो. ह्यामुळे लहान मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास हा फार उत्तमरित्या होतो. जर तुमचे मूल सतत आजारी पडत असेल, जर तुम्हाला त्याच्या आरोग्याविषयी सतत काळजी लागलेली असेल, त्याची मानसिक वाढ, बौद्धिक वाढ ही उत्तमरित्या होत नसेल किंवा त्याला सतत अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असतील, लिहिलेलं वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा त्याला भूक लागत नसेल, त्याला जंत असतील, त्याला दात निघताना होणारे त्रास असतील, तसेच प्रदूषणामुळे किंवा साथीच्या विकारांमुळे त्याला आजार पण लागेल अशी भीती वाटत असेल, तर निश्चितपणे तुम्ही या सुवर्णप्राशन संस्काराचा लाभ करून घ्यायला हवा, त्याचा वापर करायला हवा. जी मुलं नियमितपणे सुवर्णप्राशन संस्कार करतात ते पर्यायानं जी मुलं करत नाहीत त्यांच्यापेक्षा फार कमी वेळेला आजारी पडतात. तसेच त्यांची बौद्धिक आणि शारीरिक वाढही उत्तमरित्या झालेली दिसून येईल. या सुवर्णप्राशनाचे औषध आपण चिकित्सालयाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने, ग्रंथोक्त पद्धतीने बनवून घेत असतो. तरी जर तुम्हाला तुमच्या लहान मुलासाठी या सुवर्णप्राशनाबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल किंवा हे सुवर्णप्राशन तुम्हाला मागवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधावा.